एक मध्यमवर्गीय कुटुंब होतं, नवरा बायको. तशी हालाकीचीच परिस्थिती होती, म्हणून दोघंही काम करायचे. मुलं लहान होते, 3 मुलं होती त्यांना. 1 मुलगी आणि 2 मुलं. दोघं पण काम करायची. कसाबसा थोडा जेमतेम पैसा कमवायची. हाऊसमौस करायची तर काही मुभाच नव्हती. कधी मुलांना काही खावंसं वाटलं तर थोडंफार मुलांपुरतंच बाहेरून काहीतरी खायला आणायचे. पण स्वतः खाल्लं तर पैसा खर्च होईल म्हणून कधीच बाहेरचं खाल्लं नाही. बाहेरची चव बघितली नाही. किती खावंसं वाटलं तर नको म्हटले. कधी कुठली हाऊस-मौस केली नाही. बाईनं कधी चांगली साडी घेऊन बघितली नाही. माणसानं फार शर्ट फाटून लोकं बघायला लागले, तेव्हा स्वतःसाठी शर्ट घेतला. चप्पलचे अंगठे चांभाराकडे जाऊन शिवून चप्पल पूर्ण झिजेपर्यंत वापरली. पैसा जमवत थोडीफार जमीन घेतली, थोडेफार दागिने घेतले. म्हणाले, की आपल्या भविष्यासाठी होईल, मुलांच्या भविष्यासाठी होईल. असं करत एक दिवस दोघं पण मेले. त्यांच्या आयुष्यात कधी भविष्य आलंच नाही. भविष्यात आम्ही सेटल होऊ, भविष्यात आपण बघू, भविष्यात आपण निवांत राहू. त्यांच्या आयुष्यात कधी निवांतपणा आलाच नाही. मग ते दागिने मुलांकडे गेले, त्या जमिनी मुलांकडे गेल्या. त्यांची पण हालाकीचीच परिस्थिती. कारण आता ते जरी त्यांच्याकडे आईवडिलांची जरी संपत्ती असली, सोनं असलं, सगळंच असलं, तर आता काळ बदललाय. काळामधले चॅलेंजेस बदललेत. शिक्षणाचं महत्त्व खूप वाढलंय. खूप नोकऱ्या आणि त्याचबरोबर जमिनीचे भाव वाढलेत. ज खूप काही अडचणी येतायत. त्याच्यामुळे आज जरी ते मुलं शिकले, कमवत असले, तरी आता त्यांची मिडल क्लास परिस्थिती ती काही बदलली नाही. मुलांना आईचे दागिने दिसले. आईने तर ते भविष्यासाठीच करून ठेवले होते ना. पण आज ते दागिने बघितल्यानंतर मुलांना जाणवलं, हे दागिने मोडायचे कसे? ही तर आईची शेवटची आठवण आहे. मग सगळ्यांनी वाटून घेऊन आपापल्या जवळ आईचे दागिने तसेच ठेवले. कितीही वाईट परिस्थिती आली, तरी त्या दागिन्यांना हात लावला नाही. त्यांचे दारिद्र्य हे कायम राहिलं. तर भविष्याची तडजोड कशासाठी आणि भविष्य कधी येतं आणि भविष्याची तडजोड खरंच करायची असेल तर ती कशी करता येईल? नमस्कार, मी सीमा. आज मुद्दाम ही गोष्ट अगोदर सांगितली मी, कारण आपण भविष्याची तडजोड करणं म्हणजे आई-वडील फक्त दागिने, जमीन हे समजतो. पण तुम्ही गेल्यानंतरही त्या दागिन्याची किंमत दागिन्यापुरतीच राहते. कारण ती तुमच्या आयुष्यातली शेवटची आठवण मुलांकडे राहते. त्याच्यामुळे ते दागिने ते तेवढ्या इच्छेने वापरू पण शकत नाहीत. त्यांना ते जपूनच ठेवावे लागतात. मग आपल्याला भविष्यासाठी मुलांसाठी काय करायचं असेलच तर आपण काय करू शकतो? तेच मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता 2026 चालू आहे आणि आज पण आपल्या मुलांना 1लीत 2रीत जरी मूल असलं तर आपण आपल्या वयात जेव्हा 90sमध्ये वगैरे आपण जे शिक्षण घेतलेले, ज्या पद्धतीनं शिक्षण घेतलेलं आहे, त्याच पद्धतीनं आपण मुलांना शिक्षण द्यायचा प्रयत्न करतो. तर नंबर 1 की आपण काय करतो, की फक्त पाठांतर कर, प्रश्न उत्तर सोडव परीक्षेत आणि चांगले मार्क मिळव. ह्याच्यासाठी सकाळी उठल्यानंतर मुलगा शाळेत जातो, दुपारी ट्युशनला जातो, मग संध्याकाळी थोडंफार खेळला तर खेळला, नाहीतर मग घरी टीव्ही बघतो, फोन बघतो आणि आपण म्हणतो की माझं मूल खूप काही करते. ह्यात मुलाची काहीच चूक नाही बरं का. मग असं करत तो मोठा होतो. फक्त पाठ कर, परीक्षेत चांगले मिळव, पाठ कर, परीक्षेत चांगले मिळव. मी तुम्हाला सांगते की आज ह्या पॅटर्नचा काहीही उपयोग नाहीये. तुम्हाला जेवढं स्किल येतं, तेवढं चांगलं आहे. मी आता तुम्हाला आज 2026 आहे. मी तुम्हाला ह्याच्यासाठी सांगते की आणखीन तुम्हाला मुलांचं भविष्य बघायचं आहे ना, भविष्याची तडजोड करायची ना, तर मुलांचं आयुष्य जेव्हा ते 21 वर्षाचे असतील किंवा 15 वर्षाचे असतील, तुम्ही मुलांना वाढवताना नेहमी 15 ते 20 वर्षानंतरचा विचार करा. आता बघा ना, सध्या आपण शिकत होतो तेव्हा कम्प्युटरचा एवढा वापर नव्हता. आज कम्प्युटरचा वापर आहे. आज सरकारी खात्यांमध्ये पण कम्प्युटरचा वापर आला आहे. प्रायव्हेटमध्ये पण कम्प्युटर तर लागतोच, लॅपटॉप लागतोच, त्याच्याशिवाय होत नाही. आपण एक पिढी आहोत, की ज्यांनी खूप लहान असताना ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही कसाबसा बघितला. त्याच्यानंतर ते फोन आले वायरवाले.
त्याच्यानंतर मोबाईल आले आणि आता स्मार्टफोन आले. आपणच आपल्या आयुष्याबद्दल की आपण एवढा मोठा प्रवास बघितलाय. आणखीन आपलं वय काय नाहीये. आपण म्हातारे होईपर्यंत आणखीन काय-काय बघणार आहेत माहिती नाही. तर आज मूल वाढवताना ना तुम्ही हा विचार करा, की 15-20 वर्षानं त्याचं आयुष्य कसं असेल. तो जन्मच घेताना डिजिटल दुनियेत त्यांनी जन्म घेतलाय. म्हणजे इथे मोबाईल आहे, स्क्रीन टाईम इतका आहे आणि त्याचं काम पण स्क्रीनवरतीच असणार आहे. मग माझं म्हणणं फक्त एवढंच आहे, की आज मुलांना खेळायची खूप गरज आहे. खेळायची म्हणजे तसं नाही, स्किल. तुम्ही आज मुलांना फक्त पुस्तकं शिकवण्यापेक्षा मुलांना कुठली ना कुठली कला शिकवा. गाणं असेल, शास्त्रीय पण कुठलीही फॉर्म शिकवताना शास्त्रीयवर भर द्या. शास्त्रीय गायन असेल, शास्त्रीय नृत्य असेल, परत शास्त्रीय वादन असेल, कुठले पण खेळ असतील, ज्याने तुम्ही कुठेतरी पार्टिसिपेट करू शकता. बॅडमिंटन असेल, मलखांब असेल, फुटबॉल असेल, बास्केटबॉल असेल, असे कुठले पण जे गेम आहेत ना, ज्याच्यावरती मुलं ग्राउंडवर उतरतात, ते गेम मुलांना खेळवा. कारण तुम्हाला मी आता एक वास्तव परिस्थिती सांगणार आहे, जे फ्युचरमध्ये होणार आहे. तुम्ही जर आज हा व्हिडिओ बघितलात, तर नंतर तुम्हाला कळेल, की मी खरं बोलत होते. हे बघा 15 ते 20 वर्षानंतर ना मुलांचं आयुष्य कसं असणार आहे माहिती आहे का? की फक्त डिजिटल एका रूममध्ये बसणार, तिथेच काम करणार. तिथेच ऑनलाईन सगळं मागवणार, तिथेच खाणार, बाजूला ठेवणार. कोणी काम येऊन केलं तर केलं किंवा सगळ्या तंत्रज्ञान एवढं पुढं गेलंय की त्यांच्याकडे सगळे रोबोट वगैरे असणार, ते साफ करणार, हे करणार. ह्या मुलांची हालचाल झिरो होणार आहे. आता थोडंफार आपल्या आयुष्यात हे डिजिटल सगळं थोडंफार आलंय, तर आपण किती हे झालोय. प्रत्येक गोष्ट आपल्याला वाटतं ऑनलाईन स्वस्त आहे, ऑनलाईन मागवूयात. बाहेर जाणं, बाजारात जाणं कमी झालंय, फिरणं कमी झालंय, सगळ्या गोष्टी हाताळणं कमी झालंय. त्याच्यामुळे मुलांना काय चांगलं काय वाईट माहीतच नाही. आपल्याला पण हळू तसंच होणार. मग ऑनलाईन जे भेटतंय ना तेच चांगलं आहे वाटतं, असं होणार. ह्या मुलांचे माइंड जे आहेत ना खूप डिस्टर्ब असणार आहेत, खूप डिस्टर्ब असणार आहेत. कारण आपला मेंदू हा विचार करण्यासाठी बनलाय. पण ह्यांच्या मेंदूला विचार करण्याला म्हणजे वावच नसणार आहे. त्यांचं काही कामच नाही आहे मेंदूला वापर करण्याचं. कारण यंत्रासारखं त्या लॅपटॉपवरती बसायचं, त्यांनी कंपनीने दिलेलं टार्गेट कंप्लीट करायचं, झालं. खायचं, प्यायचं आणि एक काय की तुम्ही ऑनलाईन मागून जे खाता ना, त्याने खूप जास्त सुस्ती येते. मग असं वाटतं की 4 तासाचं, 8 तासाचं काम केल्यानंतर आहे ना, आपण खूप काहीतरी मोठा पहाड आपण खालीवर केलेला आहे. दुसरं काहीच होत नाही आणि मुलं डिस्टर्ब होतात. आणि तुम्हाला सांगू का, ही सत्य परिस्थिती आहे. तुम्ही जास्त काळ जगाल, पण तुमची मुलं डिप्रेशनमध्ये येऊन आत्महत्या करतील आणि ते दुःख सगळ्यात जास्त आहे. म्हणून आपल्याला मेंटल स्टेबिलिटी आणण्यासाठी मुलांना ग्राउंडवर उतरणं, एखादी कला शिकवणं खूप गरजेचं आहे. ज्यामुळे मुलांचं मन डिस्टर्ब होणार नाही आणि मुलं आपले आनंदी राहतील. उद्या हे पण बघा तुम्ही, की तुम्ही आज कुठलीही कला शिकवा. तुम्ही दुसरं कुठलंही घ्या, स्विमिंग घ्या किंवा दुसरी कुठलीही गोष्ट घ्या, की जी तुम्ही कधीही शिकू शकता. डिजिटल व्हिडिओ बनवणं असू दे, काही आहे, कुठल्याही वयात शिकू शकता. पण गाणं आहे, वादन आहे, नृत्य आहे, कुठली तरी कला, गेम शिकणं आहे, तो प्रत्येक वयात शिकू शकत नाही. त्याच्यामुळे जर ते कोणाच्या हाताखाली काम करायचं असलं तर करतील किंवा स्वतःचा बिझनेससुद्धा टाकू शकतील, दुसऱ्यांना शिकवू सुद्धा शकतील. आणि तुम्हाला माहिती आहे का, 25 ते 30 वर्षानंतर ह्या गोष्टीला खूप डिमांड येणार आहे. आज आपल्याला कोणी मानसशास्त्रज्ञ असेल तर आपल्याला काय म्हणतं, अरे हे येड्याचं डॉक्टर आहे. पण तुम्हाला सांगू का, भविष्यामध्ये ह्या येड्याच्या डॉक्टरांची लई डिमांड वाढणार आहे माहिती आहे का. कारण ना, माणसं डोक्यानं विचार करायलाच बंद करणार आहेत आणि तेव्हा माणसं जेव्हा झोंबीसारखे वागणार आहेत, मग तेव्हा माहिती आहे का, ह्या सायकोलॉजिस्टची खूप गरज पडणार आहे. त्याचबरोबर योगा घेणाऱ्या लोकांची डिमांडसुद्धा खूप वाढणार आहे. कारण ह्यांचं फिजिकल एक्सरसाइज काहीच नाही केलं, तर मग काय करणार? ती अशी बंद रूममधली AC मधली जिम, की तिथं सायकलिंग केली, डंबेल्स उचलले, हे केलं ते केलं, एवढंच.
मोकळी हवा नाही, मोकळा श्वास नाही, म्हणजे सगळं पॅकमध्ये ऑक्सिजन पुरेसा नाही. त्याच्यामुळे लवकरात लवकर ह्यांना दमा होणार, लवकरात लवकर ह्यांचे अवयव त्रास देणार. मग आपल्या मुलांना अशा गोष्टी द्यायच्यात भविष्यासाठी, ही आपली इन्व्हेस्टमेंट असणार आहे का? म्हणून मी तुम्हाला आत्ता सांगते, सोनं, नाणं, जमीन, जुमला ह्याच्या नादी लागू नका. ते कमवत तुम्ही जर त्यांना सक्षम केलं, फक्त शिक्षणातून नाही, शारीरिकदृष्ट्या सुद्धा सक्षम केलं, तर ते एक काय 3 बंगले घेतील, भरपूर दागिने घालतील. जर तब्येतच नीट राहिली, तर तुमच्या त्या दागिन्याचं, तुमच्या त्या जमिनीचं ते काय करणार आहेत? जर तुमच्या आधी ते गेले तर? म्हणून मुलं वाढवताना प्लीज एवढं काम करा, की मुलांना आजच्या आज कुठला तरी खेळ, कुठला तरी कुठला तरी क्लास लावा, ज्याच्यातून क्लासिकल काहीतरी शिकता येईल. कारण क्लासिकल जेव्हा आपण काहीतरी शिकतो ना, खूप पेशन्सचं काम आहे. हळू शिकत असतो. त्याच्यामुळे मुलांना पेशन्स वाढतील आणि मुलं काहीतरी शिकले ना, तर ते उद्या पुढं जाऊन त्याच्यामध्ये मन रमवतील. तुम्ही स्क्रीन बघून तुमचं काम स्क्रीनवरती, तुमचं काम संपल्यानंतर तुम्ही त्या मोबाईलवरतीच व्हिडिओ बघणार. व्हिडिओचं काम संपलं की झोप लागली तर लागली, नाही तर 12-1ला काहीतरी खाल्लं, झोपलं तर झोपलं. पुन्हा सकाळी उठून लॉग इन करून पुन्हा काम करणार. काम झालं की पुन्हा स्क्रीनवरतीच, म्हणजे मोबाईलवरती पुन्हा वरती व्हिडिओ बघणार. ही ही सर्कल चालू राहणार आणि ह्या मुलांना वाढवणं ना, तुम्ही ॲक्टिव्ह राहाल, पण ही मुलं खूप खूप अनस्टेबल राहतील. आणि आणखीन एक गोष्ट सांगायची, की आणखीन 25-30 वर्षानंतर आपले मुलं जेव्हा नोकरी करायला लागतील ना, तेव्हा त्यांनी आपलं कसं होतं, की आपण शिक्षण घेतलं, ज्या प्रकारचं शिक्षण घेतलं त्याच प्रकारमध्ये नोकरी केली आणि त्याच नोकरीमध्ये आपण रिटायर झालो. पण ह्यांचं लाईफ इतकं वेगळं असणार आहे ना, की हे शिक्षण एका प्रकारचं घेणार, पुन्हा कळलं की आपण ह्याच्यासाठी बनलोच नाही, ते दुसरं काहीतरी करायला बघणार, त्यातून कळणार की आपण हे करू शकतो, मग आपण ते तिसऱ्या गोष्टीत जाणार आणि ते रिटायर होताना ते भलत्याच गोष्टीमध्ये रिटायर होणार, ज्याचा की त्यांच्या शिक्षणाची काहीच संबंध नाही. मग मला सांगा, जर त्या इतक्या उड्या मारणार असतील, तर त्यांचं मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ चांगलं राहणं किती गरजेचं आहे. मन चांगलं असेल तर शरीराला साथ देईल आणि शरीर चांगलं असेल तर मनाला साथ देईल. मग ह्याच्यासाठी आहाराकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मुलांना फिजिकली फिट ठेवणं पण खूप गरजेचं आहे. आजकाल पॅरेंट्सला बघितलंय मी, खूप पॅरेंट्स असे आहेत, की मुलांचा एवढा बाऊ करतात ना, जर समजा मूल 8 वाजता जाऊन 3 वाजता घरी आलं ना, माझी मुलगी एवढ्या वेळ शाळेत बसते, माझा मुलगा एवढा वेळ शाळेत बसतो. अरे तुम्हाला कळते का? घरी झोपेतून उठला तो तयार झाला, शाळेत गेला, गाडीवर बसून शाळेत गेला, गाडीमध्ये बसून शाळेत गेला, शाळेत जाऊन पण तो तिथं बसला, आल्यानंतर त्याने बसूनच भूक लागली म्हणून खाल्लं, तिथंच बसून त्याने टीव्ही बघितली, तिथंच बसून त्याने फोन बघितला, होमवर्क करावं वाटलं तर केलं, रात्रीचं जेवण केलं आणि ते झोपायला गेला. ह्याच्यामध्ये त्याने कष्ट काय केले? आई वडील म्हणून ना कठोर व्हायला शिका. मला हे परखडपणे सांगायचं आहे. कोणाला राग आला तर आला, कारण मी आई आहे ना, तर मला वाईट वाटतं की पालक उगीच बाऊ करून ठेवतात, माहिती आहे का? मुलांचा एवढा वेळ शाळेत जातं, तिथे पण बसूनच येतं मूल. तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायचीच असेल ना, मुलांच्या हेल्थमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, कारण मुलं जर खेळली, दमली तर ती चांगलं खातील. नाहीतर तुम्ही अर्ध्या तासाला बाळा, पिल्लू हे खातोस का, ते खातोस का, मग जाऊ दे, काहीच खात नाही ना, जाऊ दे, मग त्याच्या आवडीचं तरी खाऊ दे. मग तुझं काहीच न खाण्यापेक्षा काहीतरी खाल्लेलं बरं ना. मग तू ब्रेड खा, तू चिप्स खा, तू कुरकुरे खा, तू मॅगी खा. काय करणार हो, हा काहीच खात नाही, मग त्याच्यापेक्षा काहीतरी खाल्लेलं बरं ना. मग काहीतरी खात नाही ना, तर त्याला खेळायला पाठवा, त्याला दमवायला पाठवा. दमेल ना, तेव्हा तो दिलं ते खाईल. आपण लहानपणी काय करत होतो, शाळा सुटल्यानंतर रात्र म्हणजे अक्षरशः घरचे बोलवायला यायचे, तेव्हा आपण घरी यायचो. इतक्या वेळ आपण बाहेर खेळत होतो. मग आपल्याला कधी जाणवलंय भाजी काय केली आहे, चपाती काय केली, भाकर काय केली? चपाती, भाजी, भाकर जे काय असेल ते खाल्लं, आपल्याला आठवत पण नाही, कारण तेवढी भूक लागायची आपल्याला. ह्या गोष्टीवरती विचार करायचा आहे आपल्याला, की मुलांना भूक का लागत नाही? मुलं काही खात नाही म्हणून त्यांच्या मनासारखं देत राहिलं तर आपण मुलांना अपंग करतोय. ते वरचा तुमचा शरीराचा ढाचा जरी चांगला असेल, त्याचे हात, पाय, तोंड, डोळे सगळे चांगले असतील ना, तरी तुम्ही आतील अवयवांना अपंग करताय. तुम्ही मुलांना आज वाढवताना आजच्या दृष्टीनं बघू नका. तुम्ही मुलं वाढवताना तुम्ही
15-20 वर्षाच्या ह्याने बघा, जर ते प्रत्येक वेळी तेच खात राहिले तर त्यांचं कसं होईल? म्हणून मी स्वतः आई असल्यामुळे मी खाण्याकडे खूप लक्ष देते. आणि तुम्हाला जर पाहिजे असेल की मुलांना काय खाऊ घालायचं आहे, तर माझं दुसरं एक चॅनल आहे स्वादिफाय मराठी नावाचं. त्यावर जाऊन बघा. अगदी साध्या-साध्या गोष्टी आहेत, साध्या-साध्या रेसिपीज आहेत, की त्या मुलांना दिवसभर फिट ठेवतात आणि असे इन्ग्रीडियंट वापरलेले आहेत घरच्या घरचे, की त्याची टेस्टसुद्धा मुलांना आवडेल. जर तुम्हाला हवं असेल तर त्या चॅनलवरती नक्की जाऊन बघा. फक्त तुम्ही मुलांचा विचार करताना पैसा, अडका, दागिने, जमीन ह्याबद्दल विचार करू नका. प्लीज माझी खूप खूप मनापासनं रिक्वेस्ट आहे. कारण मी आई आहे आणि आई ही आई झाल्यानंतर ती एका लेकराची आई राहत नाही, ती जगाची आई होते. त्याच्यामुळे तुम्ही खरंच मुलांकडे लक्ष द्या. मुलांकडे लक्ष द्या म्हणजेच त्यांना कुठला तरी गेम लावा, कारण त्यांचं फ्युचर हे खूप डार्क आहे. आणि कॉम्पिटिशन एवढी आहे ना, की ज्याच्याकडे खूप जास्त पैसा आहे तोच पुढे जाणार. आणि हे आपण जेवढे आता आपण मिडल क्लास आहेत. आम्ही लहान होतो किंवा तुम्ही लहान होता तेव्हा आई-वडील सांगायचे "अभ्यास कर, अभ्यास कर, तू नोकरी लागली की सेटल होईल." कारण तेव्हा त्यांच्यासाठी 15-20 हजार खूप होते. आम्ही नोकरीला लागलो, लाख-लाख रुपये कमवायला लागलो, पण आज लाख रुपयाची किंमत हजारा एवढीच राहिली आहे. इतकी महागाई झाली आहे. मग विचार करा, मुलं मोठे झाल्यानंतर त्यांचं मन किती डिस्टर्ब असणार आहे, त्यांचं डोकं किती डिस्टर्ब असणार आहे. त्यांना आपण समजू शकणार नाही. जसं आपण आज आपल्या आई-वडिलांना म्हणतो, की तुम्हाला काय माहिती आहे आजच्या जगात काय चाललंय ते? तुम्ही फक्त म्हणता, की तुमच्याचनुसार चालवता सगळं, की तुमचंच खरं, तुमचंच खरं. पण तुम्हाला काय माहिती जगामध्ये आज काय चाललंय? तसंच मुलं आपल्याला म्हणणार. की तुम्हाला काय माहिती जगामध्ये काय चाललंय? मग तुम्हाला जर मुलांबद्दल विचारच करायचा आहे, तर त्यांच्या शरीराचा, त्यांच्या मनाचा विचार करा आणि त्यांना असं स्क्रीनवरती बिझी ठेवण्यापेक्षा ना, प्लेग्राऊंडवरती किंवा कुठली तरी कला शिकवण्यात बिझी करा. माझ्या 2 मुली आहेत. त्यामुळं मी माझ्या एका मुलीला बॅडमिंटन माझी मोठी मुलगी मल्लखांब करते. तिने तबल्याचा क्लास केलेला आहे. त्याचबरोबर ती 10वी पास झालेली आहे आणि कुठलाही ट्युशन न लावता फक्त मी तिच्या खाण्यावरती आणि तिला जे आवडते ते करण्यावरती म्हणजे 10वीला असताना सुद्धा तिनं मलखांब बंद केला नव्हता. ती मलखांबच्या क्लासला जायची. तिला कुठलाही ट्युशन न लावता तिला 95% गुण मिळाले. आणि हे खूप छान गोष्ट आहे, कारण ही गोष्ट सगळी मी करून बघितली म्हणून मी आज तुम्हाला सांगते. माझी छोटी मुलगी, तिला मी बॅडमिंटनचा क्लास लावलेला आहे. ती दररोज बॅडमिंटनला जाते. तिला मी गाण्याचा क्लास लावलेला आहे. क्लासिकल सिंगिंग शिकते ती. आणि ह्या गोष्टी त्यांना माहिती आहे आणि त्या खूप आणि त्या खेळल्यामुळं, दमल्यामुळं किंवा गाण्यामध्ये नवीन-नवीन काहीतरी तयार करतात, तबल्यामध्ये नवीन-नवीन काहीतरी तयार करतात. त्या खूप खुश राहतात. आता मी माझ्या मुलीचं उदाहरण देते, की एकदा मी माझ्या मुलीला खूप ओरडले. तिला खूप राग आलेला. मग राग कसा व्यक्त करायचा? जर जिथं कोणीच आई-वडील बोलत नाहीत ना, ते मुलं सरळ मग काय होतं, की आम्हाला डिप्रेशन आले. मग आम्ही काहीतरी वाकडं-तिकडं करणार. माझी मुलगी काय केलं, ती बेडरूममध्ये गेली, बेडवर बसली, मांडी घातली आणि तबल्याला हे मांडीला आपल्या गुडघ्यांना असं-असं करत बसली रागामध्ये. मला इतकं छान वाटलं माहिती आहे. तिला माझा राग आलाय हे बघून वाईट वाटलं, पण ज्या प्रकारे ती तिचा राग बाहेर काढत होती ना, ती मला पद्धत एवढी आवडली ना, म्हणलं ही पोरगी डिप्रेशनमध्ये जाऊ शकत नाही. हे हे हवंय मला सगळ्यांसाठी आणि मला असं वाटतं की जेवढ्या जणांपर्यंत आहे ना, तेवढ्या जणांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि आपल्या मुलांना बाहेर काढा. तुम्हाला जर मुलांच्या फ्युचरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर ट्युशन लावणं किंवा त्यांच्यासाठी ज जमिनी घेऊन ठेवणं, दागिने घेऊन ठेवणं, हे त्यांच्या आज त्या गोष्टीचं पुढे चालून ते फ्युचर नाहीच आहे. त्यांची मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ सांभाळणं हे त्यांच्यासाठी इन्व्हेस्टमेंट आहे. कदाचित आज मुलांना कळणार नाही, पण मोठे झाल्यानंतर कळेल, की आई-वडिलांनी आमच्यासाठी किती काय-काय केले. जेव्हा त्यांना कमीत कमी डॉक्टरांच्या गोळ्या, बिस्किट खायला लागतील, कमीत कमी त्यांच्या वेगवेगळ्या टेस्ट होतील. आज तुम्ही बघताय, की लहान मुलांपासून डायबिटीज व्हायला लागलाय. हे कानाच्या मागं घालणारी गोष्ट नाहीये. आज ही जनरेशन ह्या गोष्टीतून जाती, ह्यांच्या मुलांचं भवितव्य काय असेल?
मग आपण वंशाचे दिवे कशाला वाढवायचे? वंशाच्या दिव्यांना जन्म कशाला द्यायचा? तुम्हाला तुमचा वंश पुढे न्यायचा आहे ना, तर फक्त तुमचं नाव पुढं नेणं नाही, तुमचं कर्तृत्व, तुम्ही मुलांसाठी काय केलंय हे नेणं पुढं आहे. तुमच्या एका पिढीनं नाही, 2-3 पिढीने तुमचं नाव घेतलं पाहिजे. मुलांना जपा. मुलांना जे पोषक हवंय ते द्या. त्यांना मोकळं, त्यांना कुठले ना कुठले खेळ लावा. तुम्ही जरी मुलांना खाली खेळायला सोडलं तरी मुलं किती वेळ दमणारे खेळ खेळतात, गप्पा मारत बसतात किंवा भांडणं करतात. काही ना काहीतरी होतंच ना. त्यापेक्षा खरंच माहिती का, फिजिकल गेम मुलांना लावा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कारण ही कळकळीची विनंती आहे की तुम्ही मुलांचा आजचा विचार करू नका. आणि आपल्या वेळेसचा जो शिक्षणाचा पॅटर्न होता ना, तो आता काही कामाचा नाही. त्या पॅटर्ननं मुलांना शिकवणं बंद करा. मार्गाचा काही हे नाही. आणि तुम्हाला खरंच सांगते की काहीतरी मुलांसाठी करा. आणि ज्यांचे मुलं आता पहिलीला आहेत किंवा ज्यांना मुलांबद्दल कळकळ वाटते, त्या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि असेच कळकळीचे व्हिडिओ ह्या चॅनलवरती घेऊन येणार आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूयात. व्हिडिओ खूप मोठा झालाय, कारण मनातलं निघतं. आई असली ना निघतं, तर माझ्या सगळ्या लेकरांना, जगातल्या सगळ्या लेकरांचं चांगलं हो, म्हणून हा एक छोटासा प्रयत्न. आवडला असेल तर नक्की सपोर्ट करा. परत भेटू. नमस्कार.